नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव। आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 45 या कायद्यातील कलम 45च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 45 हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे। हे कलम जुन्या भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC मधील कलम 76 आणि कलम 79च्या एकत्रित सारासारवर तत्वावर आधारित आहे, जे तथ्यांची चूक म्हणजे मिस्टेक ऑफ फॅक्ट्स यावर भाष्य करते। याचे सविस्तर विश्लेषण पाहूया। कलमाचे नाव आहे कायद्याने बांधील असलेल्या किंवा तथ्याच्या चुकीमुळे स्वतःला कायद्याने बांधील समजणाऱ्या व्यक्तीने केलेली कृत्य। काय म्हटलेलं आहे? कायद्याने बांधील असलेल्या किंवा तथ्याच्या चुकीमुळे स्वतःला कायद्याने बांधील समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृत्य। काय म्हटलेलं आहे? ॲक्ट डन बाय द पर्सन बाउंड ऑर बाय मिस्टेक ऑफ फॅक्ट्स बिलिव्हिंग हिमसेल्फ बाउंड बाय लॉ। कलमाची व्याख्या कशी आहे? जी गोष्ट अशी व्यक्ती करते जी कायद्याने ती करण्यास बांधील आहे किंवा जिला तथ्याच्या चुकीमुळे म्हणजे कायद्याच्या चुकीमुळे नव्हे तर सद्भावनेने गुड फेथमध्ये असे वाटते की ती कायद्याने ती गोष्ट करण्यास बांधील आहे, तर असे कृत्य हा गुन्हा ठरत नाही। स्पष्टीकरण पाहूया ह्या कलमाचं। जर एखाद्या व्यक्तीने एखादे कृत्य केले कारण कायदा त्याला तसे करण्याची आज्ञा देतो किंवा तथ्याची काहीतरी गल्लत झाल्यामुळे त्याला प्रामाणिकपणे असे वाटले की कायदा त्याला तसे करण्यास सांगत आहे, तर त्या कृत्यासाठी त्याला गुन्हेगार धरले जात नाही। उदाहरण पाहूया। कायद्याने बांधील असणे म्हणजे काय? तर एक पोलीस अधिकारी आपल्या वरिष्ठांच्या कायदेशीर आदेशावरून जमावावर गोळीबार करतो। येथे तो अधिकारी कायद्याने बांधील असल्याने त्याने केलेला गोळीबार गुन्हा मानला जाणार नाही। दुसरा आहे तथ्याची चूक, मिस्टेक ऑफ फॅक्ट। हा एक पोलीस अधिकारी आहे, त्याला न्यायालयाने ला अटक करण्याचे वॉरंट दिले आहे। चौकशी अंती आणि सर्व खातरजमा करून हाच आहे असे समजून ने ला अटक केली। येथे ने तथ्यांच्या चुकीमुळे आणि सद्भावनाने कृत्य केले असल्याने तो गुन्हेगार ठरत नाही। आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? हे कलम सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देण्यासाठी अस्तित्वात आलेलं आहे। कर्तव्य बजावताना अनेकदा गुंतागुंतीच्या परिस्थिती निर्माण होतात। जर कर्मचाऱ्याला प्रत्येक कृतीसाठी खटल्याची भीती वाटली तर तो आपले कर्तव्य निर्भयपणे पार पाडू शकणार नाही। तसेच मानवी चुका म्हणजे तथ्यांच्या बाबतीत स्वाभाविक आहेत हे कायदा मान्य करतो। कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? प्रशासकीय संरक्षण, कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणे, सद्भावनेचे रक्षण, ज्या व्यक्तीचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा नाही अशा व्यक्तीला शिक्षा होऊ नये। मिस्टेक ऑफ फॅक्ट्स वर्सेस मिस्टेक ऑफ लॉ हे कलम स्पष्ट करते की तथ्याची चूक माफ आहे, पण कायद्याची अज्ञानता चूक इग्नोरन्शिया ज्युरिस नॉन एक्झिक्युट्स ही माफीला पात्र नाही। कायद्याची अज्ञानता चूक ही माफीला पात्र नाही। लॅटिन मॅक्झिम कोणते आहे समजून घ्या। हे कलम प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या लॅटिन सूत्रांवर आधारित आहे। एक आहे इग्नोरन्शिया फॅक्टी एक्झिक्युटॅट, तथ्याची अज्ञानता किंवा चूक क्षम्य आहे। दुसरा आहे इग्नोरन्शिया ज्युरिस नॉन एक्झिक्युट, कायद्याची अज्ञानता किंवा चूक क्षम्य नाही, म्हणजे कायद्याच्या अज्ञानतेला चुकीला क्षमा नाही। कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घ्या। उल्लंघन कसं होऊ शकते या कलमाचं? जर एखाद्या व्यक्तीने कायद्याची चूक केली म्हणजे त्याला कायदाच माहीत नव्हता किंवा त्याने चुकीचा कायदा लावला तर त्याला कलम 45चे संरक्षण मिळत नाही। तसेच जर कृत्य सद्भावनेने गुड फेथमध्ये केलेले नसेल तर ते उल्लंघनच मानले जाते। शिक्षा काय? कलम 45 हे केवळ संरक्षणाचे कवच आहे। जर हे संरक्षण सिद्ध झाले नाही तर केलेल्या मूळ गुन्ह्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ चुकीची अटक, दुखापत, जी शिक्षा कायद्यात आहे ती भोगावीच लागेल। उपाय काय? आरोपीला न्यायालयात हे सिद्ध करावे लागते की त्याचे कृत्य सद्भावनेने आणि तथ्याच्या चुकीमुळे होते। न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय। या कलमासंबंधित असलेले न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय समजून घेऊया। स्टेट ऑफ वेस्ट बंगाल वर्सेस शॉव मंगल सिंग हा 1981 मधला खटला आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या कायदेशीर आदेशाचे पालन केले असेल तर त्यांना कायदेशीर संरक्षण मिळते। दुसरा खटला आहे चमनलाल वर्सेस स्टेट ऑफ पंजाब। या प्रकरणात
सद्भावना, गुड फेथ आणि वाजवी काळजी, ड्यू केअर अँड अटेन्शन याचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. आता या कलमांसंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते समजून घेऊया. अनुच्छेद 14 भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 कायद्यासमोर समानता, कायद्याचे पालन करणाऱ्यांचे संरक्षण. BNS कलम 214 सद्भावना, गुड फेथची व्याख्या. पुरावा कायदा एव्हिडन्स ॲक्ट सिद्ध करण्याची जबाबदारी बर्डन ऑफ प्रूफ ही आरोपीवर असते की त्याचे कृत्य अपवादात मोडते हे त्याला सिद्ध करावे लागते. या कलमाची समीक्षा कशी करता येईल. हे कलम अत्यंत आवश्यक असले तरी सद्भावना सिद्ध करणे अनेकदा कठीण असते. पोलीस किंवा सरकारी अधिकारी या कलमाचा गैरवापर करून आपली मनमानी करू शकतात असा युक्तिवाद अनेकदा केला जातो. मात्र न्यायालयाने कायदेशीर आदेश आणि बेकायदेशीर आदेश यातील फरक स्पष्ट केल्याने या कलमाचा दुरुपयोग रोखण्यास मदत होते. निष्कर्ष काय काढता येईल. BNS कलम 45 हे न्याय देण्याच्या प्रक्रियेत एक समतोल राखते. हे कलम सांगते की गुन्हेगारी कायद्याचा उद्देश शिक्षा देणे नसून प्रामाणिकपणा कर्तव्य बनवणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करणे हा देखील आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती सत्याचा शोध घेण्यास पुरेपूर प्रयत्न करते, ड्यू केअर घेते आणि तरीही तिच्याकडून चूक होते तोपर्यंत कायदा तिला गुन्हेगार मानत नाही. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 45च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी, कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.